माझं सौभाग्य भाग 10. जांभूळ कलरची पैठणी, त्यावर डिझायनर ब्लाऊज, गळ्यात ठुशी, 3 पदरी चोकर, मोठं मंगळसूत्र, नाकात छोटी नथ, डोळ्यात काजळ, ओठावर लाल लिपस्टिक, बाजूबंद, कमरेला कमरबंद, पायात मोठे पैंजण, हातात हिरव्या बांगड्या, मोठे सोन्याचे कडे, बोटात अंगठ्या, कानात झुबे आणि वेल, कपाळी चंद्रकोर, छोटंसं सिंदूर, केसांचा आंबाडा घालून त्यात गुलाबाची फुलं लावली होती. काही बटा चेहऱ्यावर येत होत्या. ती जवळ येते. अहो निघायचं ना, आता नाही होते का उशीर? तो अजूनही तिच्याकडेच पाहत होता. अहो, ती त्याला हलवते तसा तो भानावर येतो. किती गोड दिसतीस तू आज, एकदम सुंदर. मी खरंच निशब्द झालोय. पण एक कमी आहे, थांब. असं म्हणून तो आत जातो आणि कुंकवाचा करंडा घेऊन येतो आणि आपल्या हाताने तिच्या भांगेत कुंकू भरतो, अगदी ठळक. हे काय? अगं तू इतकी सुंदर दिसतेस की मला भीती वाटतेय. म्हणून सगळ्यांना माहिती पाहिजे ना की तू माझी बायको आहेस आणि तुझं लग्न झालंय ते. तो डोक्यात हात फिरवत तिला सांगतो. ज्याची इतकी सुंदर बायको आहे त्याला थोडी इन्सिक्युरिटी तर असणारच ना बच्चा. इश, तो हाय मे मर जावा ह्या स्टाईलमध्ये हृदयावर हात ठेवतो. अहो काय हे, तुम्हीच तर आणली होतीत ना ही साडी? हो ना, पण नजरच हटत नाहीये तुझ्यावरून. आणि ती साडी ना तू नेसल्यामुळे अजूनच सुंदर झाली. तुम्ही पण खूप हँडसम दिसताय. त्याने तिला मॅचिंग असाच कुर्ता घातला होता. हेअर परफेक्ट जेलने सेट केले होते. वेल ट्रिम केलेली बियर्ड. हो पण मला कोण बघणार, बिचारा मी. हो का, चला मग लग्न लागेल आता. वेट. तो तिच्या डोळ्यातलं काजळ काढून तिच्या कानामागे लावतो. चल. डोळ्यावर गॉगल लावत तो स्टाईलमध्ये निघतो. लग्न निर्विघ्न पार पडतं. मंगलाष्टकाच्या वेळी तो नवरा नवरीवर कमी आणि तिच्यावर जास्त तांदूळ टाकत असतो. अहो तुम्ही हे काय करत होतात? सगळे हसत होते मला. माझी बायको आहे, मी काहीही करेन, त्यांना काय करायचं त्याच्याशी? राईट बार्बी? तो तिच्या केसातल्या अक्षता काढत बोलत होता. ओ बार्बी काय? मधुरा इकडे ये. हो आई आले. काय चाललं होतं तुमचं विकी? नील विचारतो. विकी त्याला सकाळचा सिंदूरचा किस्सा सांगतो. तुला तो जोक माहितीये ना विकी? तसं झालंय रे तुझं. कोणता जोक? अरे ते सिंदूर का लावतात सांग? कारण लोकांना माहिती पडावं की ज्या प्लॉटवर त्यांची नजर आहे त्याचं भूमिपूजन अगोदरच झालंय म्हणून. दोघं यावर दिलखुलास हसतात. इकडे आई मधुराला म्हणतात, काय चाललंय हे लोकांसमोर? 4 लोक बोलतात, हे शहर नाही गाव आहे, काही समजावून फायदाच नाही तुम्हाला. चल, काही नातेवाईकांबरोबर ओळख करून द्यायची आहे तुझी. हो आई चला. मधुरा हसून सगळ्यांशी भेटते, नमस्कार करते. सगळे तिचं खूप कौतुक करत असतात. दिसायला तर ती आधीच सुंदर होती आणि स्वभाव गोड मधाळ होता. आईंना पण सगळ्यांचं कौतुक ऐकून छान वाटत होतं. त्या तिला सगळीकडे मिरवत होत्या, लोकांशी भेटीगाठी करून देत होत्या. पाया पडून पडून आणि त्यात ती हेवी साडी दागिने घालून मधुरा पुरती वैतागली होती. पण चेहऱ्यावर हसू कायम ठेवलं होतं तिने. इकडे विकी आणि नील पण सगळ्यांसोबत बोलत असतात. लग्न लावून सगळे घरी जातात. संध्याकाळी वरात असते, त्याची तयारी सुरू असते. 6च्या सुमारास सगळे येतात. मधुरा चल ना तू. विकी, हे गाव आहे आणि तऱ्हेतऱ्हेचे लोक असतात, तिला उगाच वरातीत घेऊन जाऊ नकोस. आई मी आहे ना, नील पण आहे, तिच्या केसाला पण धक्का लागणार नाही. ओके चिल यार. आणि तू पण चल ना बघायला, मज्जा येईल. विक्रांत त्याच्या सगळ्या चुलत भावांना काकांना समजावून सांगत असतो. बाई ही नेहमी चूल आणि मूल यामध्येच अडकलेली असते. अरे पण तिला पण मन असतं ना, तिच्याही मनात येत असेलच की असं मनसोक्त नाचावं. आपल्या घरातला कार्यक्रम आणि बाकीच्यांनी येऊन मौज मजा मस्ती करून जायची का? अरे त्यांनाही वाटत असेलच की. तसा सचिन म्हणजे विकीचा भाऊ म्हणतो, अरे विकी हे गाव आहे, लोक काय म्हणतील? अरे कोण ही लोक? आपणच बनवतो हा समाज. आपण जर आपल्या बहिणी आणि बायकोला घरात बसवलं तर म्हणतील आपण त्यांच्यावर जबरदस्ती करतोय, आणि मोकळं सोडलं
तर घरच्यांचं बंधन नाही असंही म्हणतील. आपण ही व्याख्या बदलायला पाहिजे रे सचिन. समाज आपण घडवतो, बदल हा निसर्गाचा नियम आहे. शहरात चालतं ना हे, मग इथं पण चालेल. विश्वास तर ठेवा. अरे पण दारू पिलेली मुलं असतात, कोणाला धक्का लागला तर किती इज्जत जाईल. मोठा दादा म्हणतो. अरे मग आपण कशाला आहोत? आपण मुलांच्यात आणि मुलींमध्ये थांबू ना. कोणाला मुलींच्या जवळ पण फिरकू नाही द्यायचं. जगू द्या रे त्यांना पण मोकळेपणानं. नील म्हणतो. तसा निलेश भाऊ म्हणतो, मला पण विकीचं म्हणणं पटतंय. आपल्या पिंकीला किती आवडतं नाचायला. पिंकी म्हणजे विक्रांतची चुलत बहीण. नाचू द्यात ना काका, नाचू देत ना काका सगळ्या लेडीजला. देऊन टाका की परमिशन. होऊ दे कल्ला, काही होणार नाही. आणि चुकून झालंच तर आम्ही आहोत ना आमचा बैलजोर दाखवायला. हो रे, सुना आणि मुली खुश झाल्या की सगळं जिंकलं आपण. अजून काय हवंय? ज्या घरात मुली बाळींचा हसण्याचा आवाज येतो त्याच घरात लक्ष्मी नांदते. बाबा म्हणतात, चला मग होऊ द्यात जल्लोष, जंगी स्वागत करूयात नवीन जोडप्याचं. विक्रांत म्हणतो. सगळे आनंदाने वरातीत सहभाग घेतात. आधी तर काही बायका नको नको म्हणत होत्या, पण मग डीजेच्या आवाजात सगळे भान हरपून नाचायला लागले. सगळेजण लेडीजची पुरेपूर काळजी घेत होते. आणि विक्रांत तर त्याची शुद्ध हरपून मधुराला नाचताना बघत होता. आज लग्न झाल्यापासून पहिल्यांदा ती दिलखुलास मनमोकळी अशी हसत होती, नाचत होती. शेवटी विकी आणि मधुरा एकटे पण नाचले. तिने आई आणि बाबांनाही नाचायला घेतलं. आई थोडं का होईना तिच्यासोबत नाचत होत्या, पण बाबा दमून गेले. मधुरा मात्र शेवटपर्यंत नाचत होती. बाबा विक्रांत आणि मधुराच्या डान्सचा व्हिडिओ काढत होते. शेवटी नवरा नवरीचा गृहप्रवेश होतो. सगळे जेवण करून घेतात आणि बाकीचे खेळ उद्या खेळायचं ठरतं. झाली ना तुझी इच्छा पूर्ण? सांग आता तुझ्या जानला की तुझ्या वकिलांनी वकिली केली इथे पण. फक्त कोर्टातच करत नाही तो. माझ्या या बार्बीसाठी मी कुठेही वकिलीच काय, काहीही करायला तयार आहे. विक्रांत म्हणतो. थँक्यू 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 सो मच. खूप मजा आली मला खरंच. हे खरंच अपेक्षित नव्हतं. थँक्यू. वेलकम माय डिअर वाईफ. चला झोपूयात आता. हो, माझे तर पाय नाचून नाचून खूप दुखताय. मी नेहमी अशी डान्स करून आले ना की मम्मी माझ्या पायांना गरम तेल लावायची, मालिश करून द्यायची, ओरडायची बरं का, पण तरी मालिश करायची. आय रिअली मिस हर सो मच. हे ऐकून विक्रांत काहीच न बोलता खाली निघून जातो. अहो अहो काय झालं? यांना काय झालं आता? 15 मिनिटांनी तो वाटीत तेल आणतो आणि तिच्या पायाजवळ बसतो. थोडी जाडीवर घे ना, मी तेलाने मालिश करून देतो. अहो मी तर असंच म्हणाले होते. तुम्ही मनावर नका घेऊ प्लीज. कोणी आलं तर काय म्हणतील? काय म्हणतील? मी माझ्या बायकोची काळजी घेतो खूप असंच म्हणतील ना. अहो पण माझी मम्मा म्हणते की नवऱ्याने बायकोच्या पायाला हात लावू नये, चांगलं नसतं ते, पाप लागतो. हे ऐकून त्याला हसूच आवरत नाही. त्याला तिच्याच भोळेपणाचं खूप कौतुक वाटतं. असं काही नसतं, तुला कोणतंच पाप लागणार नाही याची जबाबदारी माझी. आता तू साडीवर घेतेस की मी घेऊ? अहो नको नको, मी घेते, तुम्ही नका, ती घाबरून म्हणते. तो हळुवारपणे तिच्या पायांना तेल लावून मालिश करू लागतो. ती दमल्यामुळे बोलता बोलता तिथे बसूनच झोपी जाते. थोड्या वेळाने तिची काहीच रिॲक्शन येत नाही म्हणून तो तिच्याकडे पाहतो तर ती झोपलेली असते. दिवसभराचा थकवा तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. तो पण तिच्या शेजारी झोपी जातो. रात्री ती आवाजाला दचकून परत त्याला बिलगून झोपते. तो पण झोपेतच तिला जवळ घेतो. दुसऱ्या दिवशी मधुराला विक्रांतच्या आधीच जाग येते. त्याच्यासोबत स्वतःला असं पाहून ती स्वतःशीच लाजते. लग्नाचे खेळ बघताना तिला खूप इमोशनल व्हायला होतं. तिची खूप स्वप्न होती लग्नाची, जी विक्रांतमुळे पूर्ण झाली नव्हती. त्या कार्यक्रमात ती असून पण नसल्यासारखी होती. काही नातेवाईकांनी बोलूनही दाखवलं की विकीनी नाही खेळले असे खेळ. तिच्या डोळ्यातलं पाणी विक्रांतनी मात्र बघितलं होतं आणि मनात काही ठरवलं पण होतं. सगळं झाल्यावर बाबांनी सगळ्यांना शेत दाखवलं. तिथे शेतात विहिरीवर खूप सारे फोटोज काढले त्यांनी. तिचा स्वभावच तसा होता की दुःख जास्त वेळ कुरवाळत बसायची नाही. ती जे झालं ते मागं टाकून पुढे जायची. हाच तिचा स्वभाव तिला सगळ्यांपासून वेगळं बनवायचा. साधारण 5च्या सुमारास मधुरा वाड्याबाहेर सुकलेले कपडे काढत होती.
अचानक तिच्या ओरडण्याचा जोरात आवाज आला. तसे सगळे जमा झाले. तिच्या पुढे एक मोठा साप होता. त्याला बघून तिच्या पूर्ण अंगाला घाम फुटला होता. अहो बघा ना. मधू मधू हलू नकोस, तिथेच थांब, मी करतो काहीतरी. तसं गावातलंच कोणीतरी म्हणतं. अरे त्या सर्पमित्राला बोलवा ना कोणीतरी. हो हो, कॉल केलाय, येतोय तो 10 मिनिटात. अगं सुनबाई, हलू नको, सर्पमित्राला बोलवलंय, तो येईल आता, हलू नकोस हा, उगच चावेल वगैरे तुला, काका म्हणाले. काय चावेल? मधुरा अजूनच घाबरली. बच्चा तू थांब तिकडेच, मी येतो, विक्रांत म्हटला. अरे विकी नको, थांब, येईल तो सर्पमित्र आता. अशाने तो साप बिथरेल आणि तिला जर उगत चावला ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तू जरा कळ काढ. ती केविलवाण्या नजरेने विकीकडे पाहत होती. आता तर तिला भीतीने चक्करही येत होती. तिची अवस्था पाहून विकीने नीलला इशारा केला. मधुराचं लक्ष नीलकडे फिरवून विक्रांतनी पटकन सापाच्या शेपटीला पकडलं आणि त्याला बाजूला फेकलं. तशी ती तिथेच चक्कर येऊन पडली. नीलनी तिला दोन्ही हातात उचलून घेतलं आणि बेडरूममध्ये आणलं. तिला असं पाहून विक्रांतचा जीव बाहेर आला होता. नील तिला फक्त तपासत होता. थोड्या वेळाने शुद्ध येईल असं सांगून सगळ्यांना त्याने जायला सांगितलं. जाताना सगळेच एकमेकांशी हेच बोलत होते की विक्रांतचं मधुरावर किती प्रेम आहे. साधारण तासाभराने तिला शुद्ध येते. तसा विक्रांत रूममध्ये येऊन दार लावून घेतो. त्याला बघून तिला वाटतं की आता हा परत चिडेल की काय, की का गेली होतीस बाहेर म्हणून. ती मागे सरकत होती. झोपेत साडी थोडी निसटली होती आणि त्यात हा असा येतोय हे बघून तिची अवस्था फार वाईट झाली होती. ते ते मी काही नाही केलं. तो साप कसा कुठून आला माहीत नाही मला. सॉरी, खरंच सॉरी. ती कान पकडून सॉरी म्हणत होती. तशी त्याने जवळ जाऊन पटकन तिला मिठी मारली. मधुरा, का करतेस असं? तुला माहिती माझी काय हालत झाली होती. तू घरातच राहत जा ना, मी सगळी बाहेरची कामं करत जाईन, अगदी सगळी. खूप घाबरलो होतो मी. एक वेळ वाटलं की तो साप तुला चावला तर. शिट. आपण आत्ताच परत जातोय पुण्याला. अहो पण प्लीज, मला तुझ्यापेक्षा जास्त काहीच महत्वाचं नाहीये. तू मला सोडून नको जात जाऊ, समजलं? तो मिठी घट्ट करत बोलत होता. ती पण त्याच्या हातांनी त्याला स्पर्श करते आणि मिठी मारते. साडी निसटून जाते आणि त्यात पाय अडकून तोल जाऊन दोघंही बेडवर पडतात. विक्रांत खाली आणि मधुरा वर. तिच्या चेहऱ्यावर आलेली केस तो बाजूला करतो आणि तिच्याकडे पाहत राहतो. ती पण त्याच्या डोळ्यात हरवून जाते. तसे मोबाईलच्या आवाजाने दोघंही भानावर येतात. तो हळूच तिला बाजूला करून स्वतः उठतो आणि तिला पण उठवतो. फोन कट करतो. बघतो तर ती साडी नीट करत असते. तसा तो तिच्या जवळ जाऊन निर्या करू लागतो आणि नीट करून तिच्या कमरेत खोचून देतो. त्याच्या हाताच्या स्पर्शाने ती मोहरून जाते. तो परत तिला मिठी मारतो आणि हळूच तिच्या कानात म्हणतो, आय लव्ह यू. तशी ती फक्त लाजते. तुला हवा तेवढा वेळ घे, मी वाट पाहीन मधुरा, असं म्हणून तो तिच्या कपाळावर किस करून निघून जातो.